दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीला क्रमांक 166 जावाई नामकरण आकोसा, सामकोसा, गंगाईसा ह्या 3 आबाईसाच्या सख्या बहिणी। ह्या तिघी गंगातीरावरून कधी वाराणसी किंवा रामटेकच्या रामयात्रेला निघाल्या की आधी रिद्धपूरला यायच्या, राऊळांचे दर्शन घ्यायच्या, आबाईसाला भेटायच्या, राऊळांसाठी उत्तम उपहार करायच्या, राऊळांना वस्त्र अर्पण करायच्या, 3-5 रात्री राऊळांच्या सन्निधानात राहून मग वाराणसी किंवा रामटेकडे जायच्या, तिथून घरी परतताना सुद्धा आधी रिद्धपूरला यायच्या, 7-5 दिवस राहायच्या। कधी एखाद्या वेळी रामयात्रेच्या निमित्ताने त्या घरातून निघायच्या, पण रामयात्रेला जाता त्या रिद्धपूरला यायच्या, राऊळांच्या सन्निधानात महिनाभर राहायच्या। भाईंभट त्यांना काही हवेनको ते पाहायचे, मग त्या आपल्या घरी जायच्या। असे एके दिवशी रामयात्रेचे निमित्त करून त्या तिघी घरातून निघाल्या। आकोसाचा पती कर्मठ, कडक आणि मत्सरी होता। त्याने बायांसोबत एक ब्राह्मण आकोसावर लक्ष ठेवायला पाठवला। त्याने ब्राह्मणाला बजावले होते, यासी कव्हणीकडे जावो नेदीजे हो। तिघी बाया रिद्धपूरला आल्या, राऊळांचे दर्शन झाले, महिनाभर राहिल्या, पण घरी गेल्यावर आकोसा रामयात्रेला गेलीच नाही असे ब्राह्मण पतीला सांगेल अशी भीती होती, म्हणून त्यांनी नाना प्रकाराने ब्राह्मणाचे तोंड बांधले। आबाईसाने ब्राह्मणाला चांगले सांभाळले, चांगले खाऊपिऊ घातले। नंतर आकोसाने भटोबास आणि आबाईसाकडून ब्राह्मणाला समजावले। भटोबास ब्राह्मणाला म्हणाले, आगा तू गावी झणी सांगसी हो, जे ये रामयात्रे नाही गेलिया, रुद्धपुरासीच गेलिया होतिया, गावी ऐसे सांगावे, आको रामासी गेली होती, गोसावी ईश्वरू म्हणूनी सन्निधानी राहिली होती, तू आकोसाच्या घरी नको सांगू की ती रामयात्रेला जाता रिद्धपूरला राहिली, घरी सांग की आकोसा रामयात्रेला गेली होती, राऊळ ईश्वर म्हणून आकोसा ईश्वर सन्निधानात राहिली आहे। भटोबासांनी ब्राह्मणाला असे समजावले आणि ब्राह्मणाने ते मान्यही केले। मग एके दिवशी आबाईसाने ब्राह्मणाला चांगले उटण्याने स्नान घातले, त्याच्यासाठी चांगले पदार्थ शिजवले, राजमठात 3 पायांच्या चौरंगावर ताट वाढून ब्राह्मणाला जेवायला बसवले। जाव्याला मान देतात तसा मान सन्मान ब्राह्मणाला दिला। ब्राह्मण जेवायला बसला तेवढ्यात राऊळ बाहेरून आले। ब्राह्मणाचा थाट पाहून राऊळ मस्करीत म्हणाले, आवो मेला जाये, जावाई जावाई होय म्हणे। राऊळांनी असे प्रासादिक नाव ब्राह्मणाला ठेवले। राऊळांनी जावाई म्हटले म्हणून ब्राह्मणही लाजत जेवला। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।